नमस्कार. संत गाडगेबाबांनी आपल्या कीर्तनातून समाजाला नव्या विचाराचे धडे दिले. त्यांच्या एका कीर्तनातील काही महत्वपूर्ण अशा मुद्द्यांच्या आधारे आज आपण विवेचन करणार आहोत. गाडगेबाबांनी देवाविषयी विचार मांडले, संताविषयी विचार मांडले, शिक्षणाविषयी विचार मांडले. म्हणजे अनेक विषयाबद्दल गाडगेबाबांनी विचार मांडलेले आहेत. आणि गाडगेबाबांचे विचार हे समाजाला तारणारे विचार होते, मारणारे नाही. सर्वसामान्य माणसाला कर्मकांडातून आणि वेगवेगळ्या भयातून दूर करण्याचं काम गाडगेबाबांनी केलेलं आहे. गाडगेबाबा यांचा अभ्यास विद्यापीठात होतो. त्यांच्या नावाने अमरावतीला विद्यापीठ आहे, अनेक संस्था आहेत, शाळा आहेत, महाविद्यालय आहेत. म्हणजे ज्यांना शाळेत जाऊन शिकता आलं नाही त्या माणसाच्या नावाने विद्यापीठ, शिक्षण संस्था निर्माण झाल्या, हे त्या व्यक्तिमत्वाच्या उंचीचं प्रतीक आहे. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. माणूस शिक्षणामुळे मोठा होऊ शकतो हे गाडगेबाबांनीच सांगितलेलं आहे, अनेक महापुरुषांनी सांगितलेलं आहे, विचारवंतांनी सांगितलेलं आहे. तर गाडगेबाबांचं शिक्षण विषयक कीर्तन स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातल्या BA, BCom, BSc वर्गामध्ये ज्यांचं मराठी SL आहे, मराठी द्वितीय भाषा आहे, त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे कीर्तन आहे. आता या कीर्तनाचा आजच्या काळामध्ये काही उपयोग आहे का? तर नक्की आहे. ते आपल्याला हे कीर्तन पाहिल्यानंतर लक्षात येते. तर गाडगेबाबाचं कीर्तन बघण्या अगोदर आपण गाडगेबाबाचा थोडक्यात आपण परिचय बघणं आवश्यक आहे. संत गाडगेबाबा या नावाने ते प्रसिद्ध आहेत, पण त्यांचं जे मूळ नाव आहे ते डेंबूजी जिगराजी जानोरकर. त्यांचा जन्म 1876 आणि मृत्यू 1956 साली झाला. तर त्यांचा जीवनकाळ म्हणजे त्यांच्या घरातली जी गरिबी आहे ते अत्यंत आर्थिकदृष्ट्या गरीब घरचे आहेत. घरामध्ये व्यसनाधीनता, देवभोळेपणा असा सगळा प्रकार चालू होता. कर्जबाजारीपणा, देवभोळेपणा, वर्तवैकल्य, कर्मकांड यामुळे समाज रसातळाला जातो. हे गाडगेबाबांनी पाहिलेलं होतं. आणि यातून समाजाला दूर करण्यासाठी, शिक्षणाचं महत्व पटवून देण्यासाठी, आणि दुसरं म्हणजे व्यसनामुळे समाज रसातळाला जातो हे गाडगेबाबांनी त्यांच्या कुटुंबातून आणि आजूबाजूच्या पाहुण्यारावण्यातून पाहिलेलं होतं, समाजात पाहिलेलं होतं. म्हणून त्यांनी समाजाला व्यसनातूनही मुक्त करण्यासाठी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून प्रयत्न केलेले आहेत. बघा, ते शाळेत गेलेले नव्हते, पण गाडगेबाबा पायी फिरून समाजाला प्रबोधन, समाजाची वैचारिक उंची, समाजाचा अधोगतीकडे जाणारा मार्ग बदलून प्रगतीकडेच्या दिशेने कशी पावलं पडतील समाजाचे, यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. अनेकांसाठी धर्मशाळा बांधल्या, पण आपण मात्र झोपडीत राहिले. आणि त्यांना अनेक विचारवंत, शिक्षण तज्ञ, महापुरुष भेटले. गाडगेबाबा यांना संत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संत गाडगेबाबांचा विचार आवडायचे. म्हणून एका कीर्तनात तर मुंबईचं जे कीर्तन आहे
तर त्या कीर्तनाला बाबासाहेब स्वतः उपस्थित, म्हणजे पब्लिकमध्ये उपस्थित बसून बाबासाहेबांनी त्यांचे कीर्तन ते ऐकलेलं आहे आणि त्यांच्या भेटीही झालेल्या आहेत. गाडगेबाबांनी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की बाबासाहेब जर अगोदर भेटले असते तर मी धर्मशाळेच्या ऐवजी शाळा बांधली असते. पण त्यांनी शाळाही बांधलेली आहे, शाळेलाही काही सहकार्य केलेलंच आहे, परंतु प्रामुख्याने त्यांनी शाळा बांधल्या असत्या असाही विचार त्यांनी एका ठिकाणी सांगितलेला आहे. अनेकदा त्यांचं जे आधुनिक संत आहेत गाडगेबाबा, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातील अनेक गावी त्यांनी पायी प्रवास करून आपले कीर्तन केले. त्यांचे कीर्तन आपल्या नांदेड जिल्ह्यात सुद्धा त्यांचं कीर्तन झालेलं आहे मित्र. म्हणजे ह्या अनेक ठिकाणी गाडगेबाबांनी पायी प्रवास करून समाजाचं उद्बोधन केलेलं आहे. त्यांचा वेश जे होता अत्यंत साधा वेशामध्ये ते वावरायचे. सुरुवातीच्या काळात तर त्यांना लोक, ज्याला अज्ञानी लोक तर कोणालाही वेड समजतात, त्यांच्यामुळे विषय नाही, तर यांना वेडही समजलं जायचं. त्यांना खूप त्रास देण्याचे काम समाजाने केलेलं आहे, शिव्या शाप देण्याचं काम केलेलं आहे. तर ते कोणी जात विचारलं तर ते मी माणूस ही माझी जात आहे म्हणून सांगायचे. आता आपण ढोर दिसलं तर ते गाय दिसली तर गाय होय म्हणतो, डुक्कर दिसलं तर डुक्कर होय म्हणतो, माणूस दिसला तर माणूस आहे म्हणणं आपण, त्याची जात कोणती म्हणतो. म्हणजे आपल्या डोक्यामध्ये जातीचा किडा असा वळवळ 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 करत असतो, म्हणजे ते जमतच नाही. तर ही जी विकृती आपल्यामध्ये घुसवलेली आहे इथल्या संस्कृतीची भाषा करणाऱ्या लोकांनी. त्याच्यामुळे ती विकृती वळवळ करत होते. आणि गाडगेबाबांना जेव्हा लोक चिडायचे, जे जात माणूस म्हटलं की, म्हणजे हाही प्रकार त्यांच्या आयुष्यात त्यांनी अनुभवलेला आहे. माणूस या वर माणसाचं समाधान होत नाही, ही एक अत्यंत वाईट बाब आहे. ही संस्कृती नाही, ही विकृती आहे. तर गाडगेबाबा अंगावर फाटकी, गोदडी आणि अन्न पाणी घेण्यासाठी हातात एक गाडगं ठेवायचे. आणि ते गाडगं ठेवत असल्यामुळे गाडगे हातात धारण केल्यामुळे त्यांना गाडगे बाबा असं लोक म्हणायचे. आणि गोदडे असल्यामुळे गोदडी महाराजही त्यांना काही म्हणायचे, गाडगे महाराज म्हणायचे, गाडगे बाबा, गाडगे महाराज असे अनेक नावं त्यांना लोकांनी दिलेली होती. पण ते त्यांच्या सुरुवातीच्या काळात जरी त्यांना हा त्रास समाजाकडून झाला तरी पुन्हा त्यांच्या विचाराचा सुगंध सर्वत्र पसरला आणि लोक मात्र त्यांच्या पाया लागू लागले, म्हणजे पण बाबा हे लक्षात द्या, गाडगे बाबा मात्र कोणाच्या हातून, म्हणजे कोणाकडून पाया पडून घेत नसायचे. कोणी पाया पडायला आलं तर हातातले झाडून ते मारायचे, असं म्हणजे सरका म्हणायचे. म्हणजे सांगायचा हेतू हा आहे की त्यांना पाया पडून घेणं म्हणजे व्यक्तिपूजा त्यांना आवडत नसायची, व्यक्तिपूजा आवडायची नाही. ही एक महत्वाची गोष्ट. समाज अज्ञानी आहे, भोळा भाबडा आहे, अनिष्ट रूढी परंपरा समाजात आहे, त्या दूर झाल्या पाहिजे अशी त्यांची इच्छा होती. कारण आपल्या शरीरामध्ये झालेला आजार दूर केल्याशिवाय आपण तंदुरुस्त राहणार नाही ना. शरीराला झालेला भाग, नासलेला भाग काढून टाकावा लागते ना. तरी आपल्या समाजामधल्या काही रूढी, प्रथा, परंपरा ह्या समाजाला नासवत आहेत आज देखील, आणि त्या काळातही नासवत होत्या. त्याच्यावर गाडगेबाबांनी त्याचं शस्त्रक्रिया करण्याचं काम करत होते. पण समाजाला या शस्त्रक्रिया करणारी माणसं आवडत नाहीत. जो नासून चाललेला आहे जे घोटक, त्याचं कौतुक करून आपली पोट भरून घेणारी माणसं, अज्ञानाचा फायदा घेणारी माणसं या समाजामध्ये लोकांना आवडतं. खरं सांगितलं, हे तुझ्या हिताचं आहे सांगितलं, ते आवडत नाही. काही जणांना आवडत नाही, अनेकांना आवडते. तर हे गाडगेबाबा सातत्यानं समाजावर या कीर्तनाच्या माध्यमातून या दोषावर, समाजातल्या उणिवांवर बोट ठेवून त्या गावागावामध्ये जे कीर्तन करायचे त्या गावामध्ये एक नवचैतन्य निर्माण व्हायचं.
आता सारखं कीर्तनाला पैसे घ्यावे का घेऊ नये, किती घ्यावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण गाडगे बाबा कीर्तन हा काही त्यांचा व्यवसाय नव्हता. आता काही जणांनी कीर्तन हा व्यवसाय केलेला आहे. ठीक आहे, कोणता व्यवसाय करून कोणी जगावं, कोणी उदरनिर्वाह करावं, हा संविधानाने ज्याला त्याला अधिकार दिलेला आहे. तुम्हाला कीर्तन हा व्यवसाय म्हणून करून तुम्ही जगू शकता, तुम्हाला तुमच्यावर कोणी बंधन घालू शकत नाही. आणि असे व्यवसाय करणारे जे महाराज आहेत त्यांनाही माझं वंदन आहे. कारण ते व्यवसाय जरी करत असले चांगलं करतायत, समाजाला चांगले विचार देत आहेत. चांगले विचार जर देत असतील तर व्यवसाय जरी केला तर दारू विकण्यापेक्षा चांगले विचार देण्याचा उद्योग का चांगला आहे ना. दारूची जाहिरात करणारे लोक तुम्हाला जर हिरो वाटत असतील आणि दारू पिऊ नका म्हणून सांगत, ठीक आहे, 4 पैसे घेत असतील, त्याला संसार आहेत, गाडीला इंधन लागते, त्यांनी संसार आहे, काही त्यांच्या संस्था असतात, त्या संस्थेलाही ते मदत करतात. आपण त्याच्याकडे सातत्यानं नकारात्मकच बघायची काही गरज नाही. नकारात्मक बघायची कीर्तन आपण दुसऱ्या लोकाला दारूवाल्याला पैसे देतोच की. आपण असं म्हणतो का कस काय दारूवाल्याला पैसे घेऊ दे की, गरीबाला पिऊ दे की, थोडं तळमळ करतात म्हणून. म्हणजे आपल्याला चांगल्या ठिकाणी पैसा जर जावला तर उगाच पोट दुखायला लागते. काय गरज आहे पोट दुखायची. आणि असे चांगले, अरे तुम्ही जर कीर्तन करायला तर पण तुम्हाला घरामध्ये अडचणी आहेत, आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत, तुम्हाला घरातून जाऊ देणार नाहीत. आता सगळेच जण काही संसार सोडणार आहेत का कीर्तन करण्यासाठी. गाडगे बाबांनी संसाराचा त्याग केलेला होता आणि संसाराचा त्याग करून हे सगळं समर्पित आयुष्य केलं होतं. तर सगळ्यांनी संसार सोडावा असं मी काही सांगणार नाही. पण गाडगेबाबांनी कीर्तनातून त्यांची कीर्तनाची पद्धत जी आहे ती अत्यंतिक संवादात्मक होती. ते लोकांशी डायरेक्ट बोलायचे. मी बोलतो तुम्ही ऐका असं नव्हतं. तर तिथं संवाद पद्धत होती. ते संवादात बोलायचे, लोकांना त्याच्यात सहभागी करून घ्यायचे. शेवटचं वाक्य लोक म्हणायचे, मग टाळ्या वाजवायला सांगायचे त्याच्यामध्ये. म्हणजे टाळ्या वाजवण्यामुळे काय, लोकांना टाळ्या वाजवायला सांगायचे. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला असं म्हणायला लावायचे आणि लोकांना ते म्हणताना टाळ्या वाजवायला लावायचे. म्हणजे त्याच्यातून लोकांचा सहभाग वाढतो. आपण लक्षात ठेवा की आपलं जर कीर्तन किंवा भाषण जर प्रभावी व्हायचं असेल तर लोकांचा त्या तुमच्या भाषणामध्ये सहभाग वाढवणं गरजेचं आहे. म्हणून काही जण घोषणा देतात, घोषणा देऊन त्यामध्ये लोकांना सहभागी करून घेतात. ही ज्याची त्याची पद्धत असते, पण ही एक पद्धत चांगली आहे की लोकांना सहभागी करून घेऊन आपलं बोलणं. कारण ज्यांच्यासाठी बोलायला लागलो त्यांना त्यांची मानसिकता तयार करणं ही गरजेची असते. हे गाडगे बाबांनी जाणलेलं होतं. म्हणून ते अत्यंत सोप्या भाषेमध्ये, आता भाषा सोपी पाहिजे ना. उगा कुठल्याही भाषेत बोलायला इम्प्रेशन मारण्यासाठी काय उपयोग आहे. एकाला इंग्रजीत बोलण्याचं आणि इंग्रजीतून इम्प्रेशन मारायची एका संस्था चालकाला आवड. एकदा शाळेमध्ये आले, त्याच्या शाळेच्या संस्थेची शाळा, आणि मग आता त्याला इंग्रजी काहीतरी बोलायचं होतं पोरांच्या समोर. गेले वर्गात आणि गेट आउट म्हणले. ते गेट आउट गेले, पोरं बाहेर आले वर्गाचे. बाहेर आल्यानंतर आता बाहेरचे पोरं मध्ये कसे द्यावं हे त्याला काय म्हणावं कळच ना. मग पुन्हा म्हणले बाहेरून मध्ये गेट आउट म्हणले. बाहेरून मध्ये वर्गामध्ये, बाहेरून वर्गात गेट आउट म्हणले. असे काहीतरी लोक इम्प्रेशन मारण्यासाठी कोणत्याही थराला जातील, आपला प्रभाव दाखवण्यासाठी, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आणि हे असा केवळ आपला प्रभाव निर्माण व्हावा म्हणून एक खटाटोप करतात ना, त्याच्या मागे कारण असते. ते आतून खूप पोखरलेले असतात, खूप दुखवलेले असतात. ते स्वतःच्या नजरेतही पडलेले असतात. म्हणून समाजाच्या नजरेत भरावं यासाठी त्यांची तळमळ असते. आणि कुठंतरी समाधान मिळवण्यासाठी असे काहीतरी खोटे नाटे कटकार असतानाही काही लोक करतात आपला प्रभाव निर्माण करण्यासाठी. तर त्यांनी अनेक काही गोष्टी समाजाला जे सांगितल्या अत्यंत सोप्या भाषेमध्ये गाडगेबाबांनी,
की लबाडी करू नये. आता फेकूला कसं सांगावं लबाडी करू नये. व्यसन करू नयेत. देवाच्या नावाने पशुपक्षी यांचे बळी देऊ नयेत. जातपात मानू नये. आजारी पडले तर अंगारी दुपारी न करता डॉक्टरकडे जावे. नेहमी शरीर कष्ट करावेत म्हणजे कष्टानं कमवावं. चोरी करू नये. कर्ज काढू नये. भूतदया म्हणजे परमेश्वराची पूजा करणे असा उद्देश आहे. म्हणजे सणवार हे किंवा नवस आहे असे कर्ज काढून करू नये अशी त्यांची अपेक्षा आहे. तर देवकीनंदन गोपाल हे त्यांचं आवडतं भजन गोनी दांडेकरांनी संत गाडगे महाराज नावाचा जे ग्रंथ लिहिला, या ग्रंथातून हे कीर्तन आज जे आपण पाहणार आहोत ते गोनी दांडेकर यांनी लिहिलेलं आहे. लिहिलेल्या ग्रंथात ते शब्दबद्ध झालेलं आहे. गाडगे बाबा काही लिहित नव्हते, त्यांनी लिहिलेलं लोकांनी लिहून ठेवलेलं आहे. आणि खरं तर त्यांचे विचार सगळेच लिहिल्या गेलेत असं काही नाही. म्हणून मी आपल्याला जे माझं हे भाषण ऐकत असतील त्याला सांगेल की तुमचे विचार लिहून ठेवा, तुमच्या आठवणी लिहून ठेवा, चांगल्या गोष्टीचा संग्रह करा. कारण तुम्ही तुमच्या इतिहासाचे निर्माते आहात आणि ते इतिहास जगासमोर आला पाहिजे चांगल्या गोष्टी. कारण जगाला म्हणजे तुमच्याच कुटुंबाला खंडीभर समाज आहे, खंडीभर माणसं आहेत, परंतु मूठभर इतिहास नाही. किती माणसावर ग्रंथ लिहिले गेले याचा विचार केला. कारण अनेकांचं जीवन एका ग्रंथाचा किमान विषय असते. एक माणसाचं जीवन कादंबरी सारखं जीवन होऊ शकतं, परंतु ते लिहिले जात नाही, स्वतःही लिहिले जात नाही. इतरही फारसे नोंद घेत नाहीत, मेला संपला म्हणतात. परंतु प्रत्येकाने आपापल्या समाजातल्या किमान माणसांची, आपल्या आजूबाजूच्या माणसांचा त्यांचं कार्य समाजासमोर आणलं पाहिजे. आणि गाडगेबाबांचे हे कोणीतरी लिहून ठेवलं, कोणीतरी हे जतन केलं म्हणून आपल्याला त्यांचे आज विचार. काही लोकांना तरी विचार मारून टाकायची सवय आहे. या देशामध्ये जे संस्कृतीची भाषा करणाऱ्या विकृतीनं तुकोबाचे अभंग बुडवून टाकले ना. आणि तुकोबाचे अभंग बुडवणारे अवलाद स्वतःला संस्कृती रक्षक म्हणून घे. काय करायचं त्याला? आपल्यालाही कधी कधी अशी वेळ येते की विषाला अमृत म्हणावं लागते. ही अवस्था आहे. आणि गाडगे बाबांचं एक अत्यंत महत्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवायला, त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन हे त्यांच्याकडे कार्यकारण भाव ते बघायचे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा गाभा कार्यकारण भाव. आपोआप काही घडत नसते, त्याच्यामागे एक कारण असते. हा दृष्टिकोन वैज्ञानिक दृष्टिकोन असतो. तर त्यांनी गोपाला देवकीनंदन गोपाला अशी त्यांच्या कीर्तनाची सुरुवात असायची. तर जगामध्ये जनार्दन आहे. जगामध्ये म्हणजे स्वर्गामध्ये देव नाही, तर या जगात देव आहे. आणि तो देव कशात आहे तर संतांमध्ये आहे असं गाडगेबाबांनी सांगितले. गाडगेबाबावर संत तुकाराम महाराजांच्या विचाराचा प्रभाव होता. तर त्यांनी असं सांगितलंय की जनी जनार्दन हे संदर्भ देऊन सांगितलं की संतांचा दाखला दिलाय त्यांनी. संत पुरावा देतात की जगात जनार्दन आहे. गरिबासाठी इस्पितळ बांधा म्हणजे दवाखाने बांधा असं त्यांनी सांगितले. गोरगरिबाला औषध द्या, गोरगरिबाला वार दोन वार कपडा द्या. वार दोन वार थोडा कपडा द्या, ते वारामध्ये मोजलं जायचं. आता आपण मीटरमध्ये मोजतो. वार दोन वार कपडा द्या. चावल द्या म्हणजे काय, तांदूळ द्या. गोरगरिबावर दया करा. असं सोप्या भाषेमध्ये त्यांनी सांगितलेलं हे विचार आजच्या काळात सुद्धा गरजेचे आहेत. तुका म्हणे तोची संत सोशी जनाच्या आगात. ही तुकोबांची म्हणजे समाजासाठी ही जी
आघात सहन करून समाजासाठी कार्य करतात आणि सगळ्यांमध्ये देव पाहतात की गोरगरीब माणसांमध्ये जे देव पाहण्याचं काम जसं तुकोबारायांनी केलं तसंच गाडगेबाबांनी सांगितले की बाबा देव जर पाहायचा असेल तर तुम्ही ह्या जनतेतच देव पहा. कारण देव आता माणसं असं म्हणतात की देवाची लेकरं आहे. आता देवाची लेकरं म्हणल्यानंतर बाप देव असल्यानं लेकरू काय देव हे ना काय भूत होते काय? साधा विषय ना. माणसाचं पोरग माणूस तसं देवाचं पोरग देव ना. मग आता देव जर देवाची लेकरं म्हणल्यावर सगळे देवच ना. असा विचार करायला काय अडचण नाही. तर माणसांना त्यांनी देव म्हटले. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा असं तुकोबारायांचं एक वचन आहे. म्हणजे रंजले गांजलेली आहेत माणसं, समाजामध्ये दीनदलित माणसं आहेत. जे का रंजले गांजले म्हणजे त्यातला जातीचं बंधन नाहीये. जात तर हे मानव निर्मित आहे. जे रंजले गांजले येते मग कुठल्याही समाजातले असो हे निर्माण केलेले. पण माणूस हा काही माणसं रंजले गांजलेले असतात, काही माणसं चांगल्या अवस्थेत असतात. ह्या रंजले गांजलेल्या माणसा जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले अशा माणसांना माझी माणसं असं समजणं. आणि जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखा. तोची म्हणजे तोच साधू ओळखावा देव तेथेची जा. त्यालाच साधू म्हणावं, त्यालाच देव म्हणावं तुकोबारायांनी सांगून ठेवलेला आहे. हाच विचार गाडगेबाबांनी आपल्या भाषेमध्ये सांगितलेला आहे. तर त्यांनी संतांना मोठं समजलेलं आहे, उलट देवापेक्षाही याचेही संदर्भ त्यांनी दिलेले आहे. त्यांनी तुकोबांचंच वचन जनी जनार्दन हे जे आहे ना तुकोबांच्याच संदर्भाचं आहे. तर पुढचा भाग आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. धन्यवाद.